नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, खास हा व्हिडिओ काढण्याचे कारण म्हणजे खास आंबा बागायतदारासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे. तर शेतकरी मित्र, सध्या थंडीचे प्रमाण चांगले जोरात आहे आणि त्यामुळे काय होणार आहे की जास्त थंडी राहिल्यामुळं हे आंब्याला तोर येण्यास खूप मदत होणार आहे. पाय सध्या एकदम खूप थंडी आहे जोरात, त्यामुळे आंब्याला चांगल्यापैकी हा बघा पहा असा तोर आलेला आहे. आणि आपण शेतकरी मित्र एक लक्षात ठेवायचंय, सध्या चांगल्यापैकी तोर येणार आहे आणि ह्या डिसेंबर महिन्यामध्ये 29 आणि 30 तारखेला थोडे वातावरण ढगाळ राहणार आहे. त्यासाठी आपण काय करायचंय, ज्या आंबा बागायतदार असतील त्यांच्या शेतामध्ये त्यांच्या आंब्याला तोर आलेला आहे, त्यांनी 29 ते 4 जानेवारी या दरम्यान थोडे वातावरण ढगाळ राहणार आहे. त्याच्यामुळं थोडे थ्रिप्स मवा हे पडू शकतो आणि त्यासाठी आपण फवारणी करणं खूप आवश्यक आहे. तर शेतकरी मित्र, आपण आपली फवारणी कोणती करायची, काय करायची हे थोडं तुमच्या नियोजनाने करा. मी तुम्हाला पुढची कोणतं काय फवारायचं काय नाही हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. कोणते औषध फवारायचे, त्यांनी काय होईल काय नाही, आणि ज्या झाडांना काही तोर आलं नाही अशांसाठी देखील हा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि मी पाठीमागे देखील व्हिडिओ टाकलेले आहेत की काय फवारल्यानंतर हे तोर येतो. 05234 आणखीन कल्टर आहे, हे जी जर आपण फवारणी केली तर काय होतं शेतकरी मित्र, त्या झाडांना सध्या तोर आलेला नाही त्या झाडांना देखील तोर येण्यास मदत होते. आणि आपण काय करा, जर आपल्या झाडाला तो शेतकरी मित्र आपल्या आंब्याच्या बागाला जर तोर आलेला नसेल तर त्यांनी काय करा, कल्टार 05234 आणि एखादं थ्रिपसाठी एखादं कोणते कीटकनाशक म्हणजे थ्रिपसाठी आपलं औषध घ्या दुकानदाराकडून आणि ती फवारणी करा. म्हणजे काय होईल, आपल्या आंब्याला ना ज्यांना तोर आलेला नाही आणि तोर येण्याच्या पोझिशन मध्ये आहे त्या आंब्याला काय होईल, पटकन लवकरच तोर येईल आणि काही प्रॉब्लेम येणार नाही. तरी शेतकरी मित्र, मी सध्या कोणतीच सध्या फवारणी केलेली नाही, परंतु माझ्या आंब्याला आणि या थंडीमुळं काही गरज नाही. आणि ज्यांच्या आंब्याला तोर आला नसेल त्यांनी फवारणी करू शकता. पण सध्या माझ्या आंब्याच्या बागेमध्ये प्रत्येक झाडाला असा तोर निघायला लागला आहे. माझा 4 एकर आंबा आहे आणि प्रत्येक झाडाला अशा प्रकारे तोर निघलेला आहे. सध्या तरी फवारणीची मला गरज नाही, परंतु मी 30 डिसेंबर ते 4 जानेवारी या दरम्यान मी एक फवारणी घेणार आहे थ्रिपसाठी. का तर परत आपल्या जो तोर लागलाय ह्याचा गौरव होऊ नये आणि ह्याची आंब्याची सेटिंग चांगली व्हावा, त्याच्यावर कोणता रोग येऊ नये, त्यासाठी तोर लागल्यापासून मी आता 30 डिसेंबर ते 4 जानेवारी या दरम्यान फवारणी घेणार आहे. कारण त्या टायमाला वातावरण ढगाळ राहणार आहे. थंडी तर राहणारच, पण वातावरण देखील ढगाळ राहणार आहे. थंडीचे प्रमाण थोडे कमी होणार आहे. तर शेतकरी मित्र, अशी रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.